नमस्कार. आमच्या हातात आहे सगळ्यांचाच फ्यूज. आम्ही आहोत MHJ विनाकारण न्यूज. MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MHJ तुझा कट्टामध्ये. खरं तर तुम्हा सगळ्यांचं एका मोठ्या स्वल्पविरामानंतर खूप खूप स्वागत. वा वा वा. मी चीफ एडिटर रक्तचंदन ढापले. चित्तनंदन कांबळे सर. माफ करा, खरं तर मधल्या काळात मी दिल्लीला गेलो होतो, त्यामुळे जरा नावांचे घोळ झालेले आहेत. पण हरकत नाही, पुन्हा ओळख करून देतो. मी चीफ एडिटर चित्तनंदन कांबळे आणि आज माझ्यासोबत आहे आपल्या सगळ्यांची लाडकी अँकर पर्णिका आणि त्याचबरोबर आपले पत्रकार मित्र मैत्रिणी. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सगळ्यांसाठी. खरं तर तुम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे की या मंचावर वेगवेगळ्या मान्यवरांना आपण इथं बोलवत असतो आणि त्यांच्यासोबत हितगुज साधत असतो. पर्णिका, नमस्कार. पुष्प सुमनांच्या करुणी माळा लेऊनिया गळा गळा गळा. वा वा पर्णिका, वा वा वा, छान छान पर्णिका, छान, वा. धन्यवाद. असंच यापूर्वीही एका कार्यक्रमात माझं कौतुक झालं होतं माझ्या आवाजाचं. आमच्याच या कार्यक्रमात यापूर्वी एकदा जे आपले नामवंत गायक आहेत अरिजित सिंग ते आले होते आणि त्यांनी माझा आवाज ऐकून ते मला म्हणाले होते, आता मी थांबतो, याच्या पुढे तूच गात जा. आणि त्यांनी पार्श्वगायन मग सोडलं. आणि नेमका तेव्हापासून मी थोडा माझ्या गायनाला जोर जोर लावला. आणि मग एवढ्या मोठ्या गायकाने माझ्या खांद्यावर जर जबाबदारी टाकली तर मी ती पार पाडायलाच पाहिजे. ऍक्च्युली खांद्यावर नाहीये, गळ्यावर जबाबदारी टाकलेली होती. एक मिनिट, शांत, कंटिन्यू. तर मी तुमच्या सगळ्यांचं या तुमच्या लाडक्या कार्यक्रमात मी स्वागत करते, ज्याचं नाव आहे माझा कणीस प्रस्तुत तुझा भुट्टा. पर्णिका, पर्णिका, आपण लोणावळ्याच्या घाटात खुर्च्या टाकून बसलोय का? नाही का? नाही, हसू नकोस पर्णिका. खरं तर असं कार्यक्रमाचं नाव नसतं माझं कणीस तुझा भुट्टा. कार्यक्रमाचं नाव आहे MHJ विनाकारण न्यूज प्रस्तुत MHJ तुझा कट्टा. तर तसं नीट नाव घे आणि मान्यवरांची ओळख करून दे. अगदी अगदी, तुम्हीच बॉस, तुमचंच खरं. तर आज आपल्या कार्यक्रमात इथे आपल्याला लाभलेले आहेत थोर नामवंत शास्त्रज्ञ, बहुतेक शास्त्र भौतिक शास्त्र, बहुतेक नाही, भौतिक शास्त्र. बहुतेक शास्त्रात आणि रसायनशास्त्रात पारंगत असे असलेले आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेले थोर शास्त्रज्ञ ओंकारेश्वर राउतेश्वर पारकातले. जोरदार टाळ्यांनी स्वागत जोरदार करा. टाळ्या झाल्या पाहिजेत. डॉक्टर पारकातले आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि त्यांच्या अगदी अगदी बाजूला बसलेली ही मिशीतली बाई. मिशीतली बाई ही काय बोलत? नाही, मिशीतली पंडितली बाई दिसतो. हा, म्हणजे अगदीच लांबून बघितलं तर तुम्ही अप्पर लिप्स न केलेली बाई दिसता, त्याच्यामुळे कन्फ्युजन होतं पंडित. पर लिप्स एकदम अशा अदृश्य असतात. ही चांगली तलवार कट मिशी आहे ना. नाही, आम्ही असा विचार केला की तुमची जरा एक वेगळी ओळख आपण करून द्यायला हवी. हो, पण आठव्यांदा इकडे येतोय की नाही मी. वेगळी ओळख ना, आधी मुख्य ओळख करून द्या, मग वेगळी ओळख करून द्या. ती अजून झालेलीच नाही आठवर. आज आपल्यासोबत आहेत अत्यंत महत्त्वाचे पाहुणे. त्यांचं नाव आहे थोर गानपोपट सुमारिया चौगुलिया. इकडे आहे तुमचा कॅमेरा. कशाला करता असं नका करू. नाही पंडितजी, इतक्यांदा आलेला आहात कार्यक्रमात, तुम्हाला खरं तर तुमचा कॅमेरा माहीत असायला हवा, पण तुमचं लक्ष नसतं. आणि अगदीच खरं सांगायचं तर तुम्ही आता आलात की अंगावर रोमांच सुद्धा येत नाही, पण असो, हरकत नाही. तर ओळख करून देतो पुन्हा एकदा. एका बाजूला आहेत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त असलेले डॉक्टर ओंकारेश्वर राउतेश्वर पारकातले आणि दुसऱ्या बाजूला आहेत इकडे इकडे हे गायक. एकदा जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे पुन्हा एकदा. आणि उच असं हाक नका मारू, आपण मनस्पद चालू आहे करायचं. तर पुन्हा मूळ मुद्द्याकडे येतो की आजची चर्चा कशासाठी. तर आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे 28 फेब्रुवारी, म्हणजे नॅशनल सायन्स डे, राष्ट्रीय विज्ञान दिवस. आणि आज या दिनावर भाष्य करण्यासाठी, आज या दिनाचं औचित्य साधून आपण दोन मुख्य पाहुण्यांना बोलवलेलं आहे. खरं तर माझी विनंती आहे दोघांनाही की तुम्ही दोघांनी 3-4 मिनिटाचं एखादं भाषण किंवा प्रोत्साहनपर काहीतरी मार्गदर्शन आपल्या सगळ्या जनतेला करायचं आहे. आणि अर्थातच आता नॅशनल सायन्स डे म्हटल्यानंतर मी प्रथम विनंती करीन पंडित सुमारिया चौगुलिया यांना की मार्गदर्शन करा. मी काय बोलायचं? मी बोलायचं नॅशनल सायन्स डे
अरे पण मी गायक आहे ना, मला हे नका विचार. बोला बोला, काय आपल्याला परत पुढं फुटेज पण लावायचं, त्याच्यामुळे तुम्हाला बोलावं लागेल. अरे पण हो 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 एकदम हे करू नका. अरे मला तुम्ही आधीच सांगितलं नॅशनल, मी काहीतरी वाचून तरी आलो असतो. अरे बापरे. सगळ्यांचे कान असूसलेले आहेत पंडितजी, बोला. ह्यांचं आधी घेतलं असतं नाही ना. नाही, बोला बोला. कॅमेरा ऑन आहे. हा, चालू आहेत, सगळे कॅमेरे चालू आहेत. व्हॉट अ डे. आज नॅशनल सायन्स डे. नॅशनल सायन्स डेच्या मी सगळ्यात आधी शुभेच्छा देतो. शुभेच्छा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. काय सला आज म्हणजे हा आज काय सला दिवस आहे. ओ हो, हॅट्स ऑफ. नॅशनल सायन्स डे. ओ हो हो. सायन्स मेन असतं. मेनचं गोळा केले तर त्यातलं सगळ्यात मेन सायन्स असतं. बाकी लल्लू पंजू चल घर पे जा. सायन्स मेन असतं त्यातलं. सायन्स. ओ हो फिलिंग. सायन्स इज लाईक यु नो. सायन्स हे 3 अक्षरी शब्द आहे. सायन्स जर मोठ्याने म्हटलं सायन्स, काय ऐकू येतं? सायन्स. हळू आवाजात ऐकू यायला ऐकूच येत नाही, कारण आवाज हळू होता. त्याच्या मागे पण सायन्स आहे. बिकॉज साऊंड आहे लाईटच्या जास्त हे असतं. बोला बोला पंडितजी. सायन्स हा 3 अक्षरी शब्द आहे. सा य. ऍक्च्युली 4 आहे, पण शेवटचा सुन असं. सायन्स. वाव. सायन्स म्हटलं की आपल्याला कानाला फार छान वाटतं, कारण सायन्सचं आयुष्यातलं महत्व खूप आहे, मोठं आहे. सायन्स. सा य स. सा मी नेहमी लावतो, कारण मी गायक आहे. मी सकाळी रात्री संध्याकाळी सा नेहमी लावतो. सा हे मी दिवसभर करत असतो, पण मी यन्स एवढं परिचित नाहीये. यन्स असं मी नाही लावत, तसं पद्धतच नाहीये. कुठे चाललंय? त्यामुळे गायनात सायन्स आहे, पण सायन्समध्ये गा नाहीये. नाहीतर ते गायन झालं असतं. गायनचा अर्थच असं काही नाहीये. पंडितजी, खऱ्या अर्थानं सांगायचं तर माझ्या आयुष्यात मी इतका भरकटलेला माणूस कधीच नाही पाहिला. लहान मुलांना समजा एखाद्या जर आभाळात पतंग सोडला तर तो सुद्धा शिस्तीत उडतो, पण तुम्ही खूप भरकटलेले आहात. एक चांगला मंच आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिला, पण अपेक्षेप्रमाणे तुम्ही निराशाच केलीत. हरकत नाही. माझ्या विषयाचं जर तुम्ही मला विचारलं तर मग मी उत्तर देऊ शकेन ना. अचानक तुम्ही सांगताय. आम्ही गाण्याकडे येणारच होतो, पण आजचा दिवस नॅशनल सायन्स डे मग तुम्ही असल्यामुळे सोपे सोपे प्रश्न विचारा, मग मला जमेल ते. बरं, हरकत तुम्ही नाही. असं- सोपा प्रश्न विचारतो. पंडितजी, मला सांगा, तुम्हाला C.V. रमन माहिती आहेत का? हो, मला माहिती आहे. त्यांनी गाणं छान गायलं होतं, रोजा जाने मन तू ही मेरा. ए हरिहरन. हरिहरन. मी पंडित C.V. रमन असं विचारतोय. हे बघा, मी इथे येणार म्हटल्यानंतर मग गायनाच्या बाबतीतच प्रश्न विचारणं हे गृहीत आहे ना मला. त्याच्याबद्दलच विचारणार मग होतो. ते विचारा ना तुम्ही. नॅशनल सायन्स डे असल्यामुळे आम्ही तिकडे आलो, पण हरकत नाही. पहिल्या पाहुण्यांकडनं आपल्याला अपेक्षेप्रमाणे निराशा मिळालेलीच आहे. आपण मुख्य पाहुण्यांकडे वळूयात. आपले थोर शास्त्रज्ञ डॉक्टर ओंकारेश्वर रावतेश्वर पारकातले, म्हणजे डॉक्टर पारकातले, मला तुमच्याकडे यायचं आहे. काय सांगाल? राष्ट्रीय विज्ञान दिन आहे, तर त्याच्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा. धन्यवाद. आणि कसं आहे, आयुष्यात आपल्या विज्ञानाची अनन्यसाधारण हे असं महत्त्व आहे. जे आपण C.V. रमन, डॉक्टर C.V. रमन म्हणजे चंद्रशेखर वेंकट रमन यांनी जो रमन इफेक्ट हे प्रकाशाच्या संक्रमणाविषयी एक थोर क्रांतिकारी जे संशोधन केलेलं आहे, ते 28 फेब्रुवारी 1928 साली त्यांनी दुनियेला म्हणजे विश्वाला अर्पण केलेलं आहे. त्यामुळे आजचा दिवस 28 फेब्रुवारी हा आजचा दिवस आपण नॅशनल सायन्स डे म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून आपण साजरा करतो. बरोबर. वा. आणि या शुभ दिवसाचं औचित्य साधून मी सगळ्या जनतेला, खास करून तरुण मुलांना मी सांगू इच्छितो की विज्ञानाचा जो एक दृष्टिकोन आहे तो आपल्यात डेव्हलप करा. अंधविश्वास जो आहे तो दूर सारा. विज्ञानाची कास धरा, म्हणजे आपण पुढे जाऊ. वा 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 डॉक्टर, वा. अत्यंत समर्पक
अभ्यासपूर्वक नेमकं असं तुम्ही आम्हाला मार्गदर्शन इथे केलेलं आहे. धन्यवाद. खरंच आम्हाला खूप चांगलं वाटतंय तुम्ही आज आम्हाला इथे लाभलेले आहात. मला तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारायचा आहे पार्कातले सर, तुम्ही जेव्हा संशोधन करता म्हणजे संशोधन करताना परीक्षा नळीतून असं काहीतरी मिश्रण करताना तुम्हाला असं कधी असं गुणगुणावंसं नाही का वाटलं? वा वा पर्णिका वा. पर्णिकाजी मला गायला आवडतं. वा हो हो हो. नाही म्हणजे जेव्हा केव्हा मी संशोधन करत असतो, जेव्हा केव्हा मी माझ्या लॅबमध्ये असतो, काही अडचण आली तर मी गातो. वा पार्कातले सर आमच्यासाठी एखादी झलक होऊन जाऊ दे. नाही अगदीच अगदीच काय म्हणालात मग? एखादी झलक होऊन जाऊ दे. अरे नाही. प्रेक्षकांसाठी जर गायलात तर फारच छान होईल. वा, वा. चालेल का सगळ्यांना? टाळ्यांनी सरांच्या नाही गाऊ शकतो पण पंडितजी समोर मी नाही, नाही गाणं त्यांचं काही नाही, तुम्ही गा. हरकत नाही. गायला काय हरकत नाहीये. बघू सूर लागेल ना लागेल. माफ करा मिरजी. पार्कातले सर अत्यंत कमाल अप्रतिम. कमाल. नाही खरंच खरंच पुन्हा एकदा खरं तर जोरदार टाळ्यांनी आपण कौतुक करायचंय त्यांचं. काय सुंदर गायले आणि त्याचबरोबर नृत्याविष्कार सुद्धा पाहायला मिळाला. हा. खरं सांगू का पार्कातले सर, मी आजपर्यंत आमचा हा जो कार्यक्रम आहे, हा जो सेगमेंट आहे, याचे 87 भाग झाले पण आजपर्यंत आमच्याकडे गाणारा पाहुणा नाही आला. वा. मग मी काय रस्त्यावर डांबर टाकणार आहे? आठव्यांदा मी इकडे येतोय, मला तुम्ही कधीच गायक म्हणून मान दिलेला नाहीये. कार्यक्रम सुरू आहे. सर तुमचं खरंच खूप मनापासून कौतुक. नाही तुमचं कौतुक. तुम्ही मला हे गाणं गायला सांगितलं आणि मी हेच गाणं गातो खरं तर लॅबमध्ये. आणि ते वा. बरोबर. वा वा वा. वा 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 तुमची ही बाजू आज आमच्या प्रेक्षकांना इथे बघायला मिळाली. खरंच तुमचे आभार. आता पंडित गाणं पोपट सुमारिया चौगुलिया. नाही गाऊ नका, गाऊ नका. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हा. पंडितजी तुम्ही तुमच्या गायनात रियाजात व्यग्र असता, हो हो. तर तुम्हाला सुद्धा असं कधी फावल्या वेळात विरंगुळा म्हणून हा. संशोधन करावं असं नाही का वाटलं? मी काय संशोधन करायचं? माझं काय, मी काय संशोधन करू? नाही, जर राऊतेश्वर सर पार्कातले सर जर विरंगुळा म्हणून फावल्या वेळात संशोधन करता करता गाणं गाऊ शकतात, तर तुम्ही गाणं गाता गाता संशोधन का नाही करू शकत? अरे पण मी नाही ना. हे काय लॉजिक आहे, मला हे कळत नाहीये. अरे नाही नाही, हे बघा हे बघा, हे बघा. आहे ना, काम करता करता कुठलंही गाणं हे नॉर्मल आहे, पण संशोधन करणं असं कसं कोण करेल ना? पंडितजी तुम्हाला मतितार्थ नाही कळत आहेत. गाण्याबद्दल विचारा हो तुम्ही. मला गाण्याबद्दल विचारा. गाण्याबद्दल विचारणारच आहे. please, हा. पण काय आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे, नॅशनल सायन्स डे असल्यामुळे. मग मला विचारा, गाण्याबद्दल विचारा. आल्यापासून गाण्याबद्दल हरकत कृपया मला थोडे 2 शब्द बोलू दे ना. हरकत नाही. मग सायन्सला उद्देशून एखादं विज्ञान गीत सादर करा. विज्ञान गीत कुठलं आहे? हे भावगीत असतं, द्वंद्वगीत असतं, लोकगीत असतं. विज्ञान गीत कुठलं आहे? मी नाही ना ऐकलं कधी परत. नाही आलं माझ्या लक्षात. खरं तर पंडितजींना पटकन कधी काही सुचत नाही, त्यामुळे नाही. त्यांना आपण थोडा वेळ देऊया. असं नाही. हरकत नाही. मला तुम्ही कळलं. थोडा वेळ घ्या आणि मग एखादं विज्ञान गीत सादर करा. पण तोवर आपण काय करूया, पार्कातले सर आपल्या समोर आहेत. आपले पत्रकार मित्र मैत्रिणींना जर काही प्रश्न असतील तर त्यांनी ते प्रश्न त्यांना विचारायचे. जरूर जरूर. मला विचारायचं आहे. वा. हा सर, हे आमचे मंदार मांडवकर, हे क्राईम रिपोर्टर आहेत. हा, मला डॉक्टर पारकातले ह्यांना प्रश्न विचारायचा आहे. सर तुमचा आवडता गायक कोणता? वा वा, फारच सुंदर प्रश्न आहे. गायक आवडतात तर तसे खूपच मला. सगळेच आवडतात पण मनात घर करणारा म्हणजे एकच आहे, ते म्हणजे किशोर कुमारजी. वा वा. पंडितजी तुम्ही काय सांगाल? उस्ताद नाही, नाही, आवडता शास्त्रज्ञ कोणता? मला शास्त्रज्ञ नाही, मला नाही माहिती. हरकत नाही, मग क्वांटम फिजिक्स विषयी काय तुम्ही सांगाल? अरे मी काय दगड, क्वांटम फिजिक्स मला कशाला, मी काय करू? क्वांटम फिजिक्स मस्त. याच्यापेक्षा मला काय माहिती दुसरं काय यार, मला नाही माहिती. तुम्ही मला गाण्याबद्दल विचारा ना. तुम्ही असा मला प्रश्न का नाही विचारत आहे की बाबा जाने कहा गए वो दिन किंवा तेरे मेरे बीच में, ह्या गाण्यांच्या मागचा राग कुठला? शिवरंजनी. वा. हे काय सांगताय? नाही खरंच आहे, तोच राग आहे. आणि सांगायचं झालं तर मुळात बॉलिवूड चित्रपट संगीतात यमन या रागाचा खूप वापर केला गेलेला आहे. म्हणजे कुठलं बरं मी सांगू तुम्हाला, पान खाय सैया हमारो म्हणा किंवा निगाहे मिलाने को जी चाहता, हे सगळे यमन रागातली गाणी. यमन राग एवढा वापरातला असला संगीतात, भारतीय संगीतात, तरी माझा पर्सनल आवडता राग म्हणजे भैरवी. वा वा. वा वा सांगता करणारा राग. सांगता करणारा कोमल रे कोमल ग कोमल द कोमलनी अप्रतिम.
पंडितजी, हो म्हणजे मला कधी हे करताना प्रमेय काढताना इक्वेशन्स काढताना काही अडचण आली किंवा मी अडकलो ब्लॉक झालो तर मी भैरवी ऐकतो. वा. वा 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 सुंदर, वा, वा. आणि आम्ही असंही ऐकलं की तुम्ही तुमच्या बंगल्याचं नावही हो गाण्यांच्या हो ह्याच्यावर- हो हो नाही मी माझ्या बंगल्याचं नाव शिवरंजनी ठेवलेलं आहे. वा वा वा. पंडितजी तुम्ही तुमच्या बंगल्याचं नाव काय ठेवलंय? अरे बंगलाच नाही आहे माझा. म्हणजे तुम्ही S2SO4 वगैरे असं का नाही ठेवत? अरे मी काय S2SO4 बंगल्याचं नाव ठेवू? बंगलात नाहीये, छोटीशी रूम आहे माझी स्वतःची. त्याचं पण काही का मला काय हे काय माझं बाहेर काढताय सगळं? हरकत नाही, कार्यक्रम पुढे नेऊया. ते काय हे विचारा तुम्ही, गाण्याबद्दल प्रश्न विचारा तुम्ही. हे गाण्याबद्दल विज्ञान गीत सादर करा. अरे हे असं नाही ना करू हे शकत. गाण्याबद्दल प्रश्न विचारायचे असतील तर आज काय नॅशनल सायन्स डे असल्यामुळे आम्हाला त्याचं औचित्य साधूनच प्रश्न विचारावे लागतील. हो. पंडितजी जर तुम्ही गाणं गाऊ शकलात विज्ञान गीत, मला असं वाटतं आपण सगळ्यांनी त्यांना आग्रह करायला हवा. पंडितजी गाणं हा, गा. गा पंडितजी विज्ञान गीत गा पंडित. विज्ञान गीत उत्तम असेल. हो ना, हे नका ह्याला सांगा ना. अटॅक केल्यासारखं. नाही आवाजच तसा आहे. सूर देऊ का तुम्हाला थोडं? नाही मी घेतो विज्ञान गीत यार. पंडितजी पटापट जरा होय मला ते हे करायला लागेल ना जरा विज्ञान. असं काय पटकन असं नाही ना, बडबड गीतांसारखं नाही ते. विज्ञान इकडे कॅमेरा. विज्ञान पंडितजी स्पष्ट शब्दात सांगायचं तर गाणं पडलं. म्हणजे खऱ्या अर्थानं सांगायचं तर आज विज्ञान दिनानिमित्त आम्ही तुम्हाला गाणं बनवायला सांगितलं आणि या गाण्यातनं खरं तर आजच्या पिढीला काहीच हाती लागलं नाही. पण एक गोष्ट कळली, जर तुम्ही आजच्या पिढीच्या हाती लागलात तर तुम्ही उरणार नाही. तुम्ही हे अचानक ना असं सायन्स घेतो काल का नाही सांगितलं? मी काहीतरी तयार करून आलो असतो ना. हे चुकीचं आहे ना तुम्ही. जरा पंडितजी थांबा. यांना तुम्ही सांगितलं की मला अचानक हरकत नाही, कार्यक्रमात पुढे जाण्याची वेळ आलेली आहे. सायन्स बद्दल प्रश्न असेल तर मी पत्रकार याच्यापुढे मित्र तुम्हाला नाही आता प्रश्न विचारणार कोणी मला वाटत. पत्रकार मित्र मैत्रिणींना मी पुन्हा एकदा आवाहन करीन, जर काही प्रश्न असतील तर विचारा. कारण नसताना बोलू. हा सर विचारा. हे आमचे निखिल बने आहेत. हो हो गंभीर प्रश्न दिसतोय, चेहरा बघा. मला पंडितजींना प्रश्न विचारायचा आहे. अरे देवा, बोला. पंडितजी, हार्मोनियम संदर्भात प्रश्न आहे. मला सांगा, हार्मोनियमची अंतर्गत रचना म्हणजे कशी काय असते? म्हणजे हार्मोनियमचं मेकॅनिझम काय? मला काय माहिती रे, मला काय माहिती. हार्मोनियम मधलं भाता ओढला की आवाज येतो एवढंच मला माहिती आहे. पण भाता ओढल्यावर ताटाच्या बाहेर नाही सांडणार? अरे वाजव ना कंपन. चपल्याने मारून एक भाता ओढला का? जेवणाचा भाता आहे का तो? भाता ओढला ताटाच्या बाहेर मारेन चपल्याने. मस्करी करतात, आल्यापासून सांगून देत 1 मिनिट इकडे थांबणार नाही, परत फोन करा उचलणार नाही, सांगून देत मारेन. सर असं करू नका सर. फालतुगिरी करतात. एक नाही थांबणार मी. चल भाग. पंडितजी अहो, गेले. हरकत नाही. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. असे अडथळे येतच असतात, पण कार्यक्रम उत्तम झाला. आजचा 88वा भाग आणि अत्यंत महत्त्वाची सेगमेंट होती, अत्यंत महत्त्वाची चर्चा होती आणि त्याच्यात आपल्या प्रमुख पाहुण्यांनी म्हणजे पार्कातल्या सरांनी अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलं. कार्यक्रम पुढे असाच चालू राहील, पण आत्ता वेळ झालेली आहे विश्रांतीची. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. एक नंबर परफॉर्मन्स. हे विज्ञान गीत व्हायरल होणार आहे नक्की. क्या बात. कडक कडक कॉन्सेप्ट, कडक परफॉर्मन्स. प्रसादा, आउटस्टँडिंग, अप्रतिम. राऊत, तुला तर कसं सांगू मी, एका मेकरला ना खर्चाचा पण खूप विचार करायला लागतो. एका फिल्म मेकरला, फिल्म डिरेक्टरला. तू जर आजचा परफॉर्मन्स आधी केला असतास, चंद्रमुखीचं बजेट निम्म्यावर आलं असतं. कारण श्रेया अमृता दोघींचं एकत्र तू सादरीकरण केलंस आणि तर मी तुझा विचार नक्की केला असता, नाहीतरी तुला माझ्यावर काम करायचंच आहे. येस सर, नेक्स्ट टाइम. वेगळ्या प्रकारे काम झालं असतं एक चांगलं. पण हरकत नाही, प्रत्येक गोष्टीची वेळ लागते. पुढे पुढे लक्षात ठेवेन मी. अफलातून राऊत, अफलातून केलं. बने तुझे बेरिंग घेतलं होतंस आज. अत्यंत हिंस्त्र आणि असं
जीवघेणं बेरिंग होतं फार, पण कडक मजा आली, खूप मजा आली. पीपी फॅन्टॅस्टिक. सम्या, त्या तुमच्या लोचन मजदूर काय 500 प्रयोग होत नाहीत, त्यामुळे तुझं गाणं खूप दिवस ऐकायला मिळत नव्हतं, तर ती तहान आज भागवलीस तू. आणि तुझ्या गाण्याबद्दल बोलण्यासाठी फक्त आता कृती आहे, शब्द नाहीत सम्या. सई. सुसाट परफॉर्मन्स होता. एकतर खूप दिवसांनी ही सिरीज आली आणि त्याच्यामुळे आम्ही खूप खुश झालो. सगळ्यांनीच आपापले रोल्स एकदम चोख बजावले. नमा तुझा आवाज ते एक भोंगाचा हॉर्न नसतो बघ, ते वा वा म्हणत होतीस तेव्हा तो आवाज ऐकू येत होता. बने आज एक विशेषण अजून ऍड करते, बने आज दिन कायच्या काय बने. अतिशय सुंदर बेरिंग. आणि हे एक्सपेक्टेड नव्हतं खरं तर, पण जे काही थोडंसं वाट्याला आलं ते फार सुंदर केलंस तू. खूप मजा आली. पीपी मस्त ॲज युजल. सॅमी आय लव्ह यू. तू जेव्हा गाणं तर आहेच न्यूटन आणि ते तोंडात बसलं आमच्या. म्हणजे किती क्रेझी मजा आली.